तर संजय राऊत असं म्हटले की भाजपासोबत चोरी केलेला कोणताही पक्ष कालांतराने कितीही मर्द असला तरी सरपटणारा प्राणी होतो. संजय राऊतने जे काही वक्तव्य केलेलं आहे मला वाटतं त्यांचा असलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे. म्हणून आता उबाटा हे सरपटणारा प्राणी झाले की काय अशी स्वतःवर शंका त्यांनी व्यक्त केलेली. या देशामध्ये जर आपण पाहिलं तर व्ही पी सिंगाचा काळ असेल, वाजपेयींचा काळ असेल किंवा इतर सर्वच हे युती म्हणूनच लढल्या गेलेले इलेक्शन्स आहेत किंवा इलेक्शन झाल्यानंतर झालेल्या युती आहेत आणि त्या अनेक वेळ टिकलेल्या आहेत. परंतु महत्वाकांक्षा जर वाढली तर मात्र यामध्ये दुफळी माजते. निश्चित त्याचा परिणाम युतीवर होत असतो. 2019ला जी निवडणूक लढवली ती युती म्हणून आम्ही लढवली होती, परंतु महत्वाकांक्षा वाढली. आता मला 5 वर्षाचा मुख्यमंत्री व्हायचं आणि त्यासाठी जो अट्टहास त्यांनी केला, युती तोडली आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या पक्षांबरोबर ते गेले त्या पक्षांनी आज त्यांची साथ सोडलेली आहे. विधानसभेमध्ये त्याला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची अवस्था ना युतीमध्ये राहिले ना महाविकास आघाडीमध्ये राहिले. म्हणून आता सरपटणाऱ्या प्राण्याच्या भूमिकेमध्ये त्यांची गत झालेली आणि त्याचं ते वास्तव्य मला वाटतं संजय राऊतने सांगितलंय.